त्यांच्याकडे आता काहीच राहिलेलं नाही सांगण्यासारखं की आम्ही का म्हणून ते तारका पुढच्या मागतात. सन्माननीय सुप्रीम कोर्ट जज साहेबांनी त्यावरती ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही बाहेर मीडियाकडे एक बोलता आणि कोर्टरूममध्ये येऊन तुम्ही सांगता की आम्हाला पुढची तारीख. शिवसेना पक्ष आमचाच आहे हे काय वेगळं सांगायची काही गरज नाही. पण तुम्हाला जर उबाटा गटाची जर तुम्ही कार्यपद्धती बघितली ह्या केस संदर्भात तर त्यांचे वकीलच पुढच्या तारखा मागतात. त्यांचीच तयारी नाही, त्यांनाच कोर्टाकडे सांगायला काय राहिलेलं नाही. उबाटा गटाने काय म्हणून तो पक्ष आम्ही क्लेम करतोय हे सबमिशन जे द्यावं लागतं सुप्रीम कोर्टामध्ये, त्यांच्याकडे आता काहीच राहिलेलं नाही सांगण्यासारखं की आम्ही का म्हणून ते तारका पुढच्या मागतात. सन्माननीय सुप्रीम कोर्ट जज साहेबांनी त्यावरती ताशेरे ओढलेले आहेत की तुम्ही बाहेर मीडियाकडे एक बोलता आणि कोर्टरूममध्ये येऊन तुम्ही सांगता की आम्हाला पुढची तारीख द्या. हा जो काही म्हणतात ना काय म्हणतात त्याला दुतोंडीपणा आहे तो सन्माननीय जज साहेबांनी बाहेर काढलेला आहे. म्हणून पक्ष कोणाचा आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. 2024च्या निकालामध्ये पण सिद्ध झालेलं आहे, मागच्या जिल्हा परिषद निकालामध्ये पण सिद्ध झालेलं आहे. आणि सगळ्या लेवलवर जिथे जिथे संघटनात्मक आमची बांधणी आहे किंवा उबाटाला असं वाटतं आम्ही कुठेच नाही, सगळीकडे आम्हीच एक नंबरवर आहोत. म्हणून पक्ष कोणाचा आहे हे आता औपचारिकता राहिलेली आहे, ती लवकरात लवकर कोर्टातून त्याचा निकाल लागेल.